श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांडम चतुर्दशः सर्गः. श्री महादेव म्हणाले, विमानातून जात असता राम सर्वत्र दृष्टी टाकून पाहत होता. तो चंद्रवदन जनक तनयेला सीतेला म्हणाला, त्रिकुट पर्वताच्या शिखरावर असलेली ही अत्यंत शोभायमान लंकानगरी पहा. मांसाचा चिखल दाटून राहिलेली ही रणभूमी पहा. ह्या ठिकाणी असुरांचे आणि वानरांचे मोठे युद्ध झाले. राक्षसराज रावण मजकडून मारला जाऊन येथेच पडला होता. कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्वही येथेच मारले गेले. जलराशी सागरावर मी सेतू बांधला, तो हा पहा. महाप्रसिद्ध सागरतीर्थ ते हे दिसत आहे. ते सेतुबंध या नावाने प्रसिद्ध असून त्रैलोक्य त्याला वंदन करीत असते. हे अत्यंत पवित्र असून केवळ दर्शन घेतल्याने पातक हरण करते. ह्या स्थली रामेश्वर म्हणून शिवलिंग मी स्थापिले आहे. येथे बिभीषण आपल्या मंत्र्यांसह मला शरण आला. चित्रविचित्र अरण्यांनी युक्त सुग्रीव नगरी किष्किंधा तीही पहा. तेथे सीतेच्या संतोषाकरिता रामाच्या आज्ञेवरून सुग्रीवाने तारा वगैरे वानर स्त्रियांना आणविले. त्या स्त्रियांना घेऊन लागलेच ते विमान पुढे चालू लागले. ते पाहून राम म्हणाला, सीते, हा ऋष्यमुख पर्वत पहा. येथे वालीचा वध मी केला. ही पंचवटी म्हणतात ती पहा. ह्या ठिकाणी मी पुष्कळ राक्षस मारले. कल्याणी, ही पहा. अगस्त्य आणि सुतीक्ष्ण ह्यांची आश्रमांची ठिकाणी. सुंदरी, हे आता तपस्वी ऋषी दिसू लागले. देवी, हा पहा. पर्वत श्रेष्ठ चित्रकूट दिसत आहे. येथे कैकेयीसुत भरत मला प्रसन्न करून परतविण्यास आला होता. ह्या यमुना तटावर भरद्वाजाश्रम दिसत आहे. पहा, ही येथे सर्व लोकांना पावन करणारी भागीरथी गंगा दिसत आहे. सीते, तीरावर यज्ञस्तंभांच्या माळा लागून राहिल्या आहेत अशी ही शरयू नदी दिसत आहे. ही अयोध्या इकडे दिसत आहे. हे मानिनी, तिला नमस्कार कर. अशा क्रमाने रामचंद्र भरद्वाज आश्रमाला आले. 14वे वर्ष पूर्ण होताच पंचमी तिथीला रघुनंदन रामाने कनिष्ठ बंधूंसह भरद्वाज मुनींचे दर्शन घेतले आणि त्यांना वंदन केले. मुनी आश्रमात बसले होते. त्यांना रघुत्तमा रामाने विनयपूर्वक विचारले, भरतासंबंधी काही वर्तमान आपल्या कानावर आले आहे काय? तो कनिष्ठ बंधू शत्रुघ्नासह खुशाल आहे ना? अयोध्या नगरीत सुबत्ता आहे ना? माझ्या माता सुखात राहत आहेत ना? रामाचे भाषण ऐकून भरद्वाजाच्या अंतःकरणाला आनंद झाला. भरद्वाज म्हणाले, रामा, सर्व मंडळी खुशाल आहेत. मोठ्या मनाचा भरत फळे मुळे भक्षण करून राहिला आहे. जटा आणि वल्कले त्याने धारण केली आहेत. तुझ्या पादुकांवर सकळ राज्य सोपवून पादुका राजासनी ठेवून तो तुझी वाट पाहत राहिला आहे. हे रघुनंदना, दंडकारण्यात तू ज्या ज्या गोष्टी केल्यास, सीतेला हरण करावयाला रावणाला तू कसे लावलेस आणि नंतर राक्षसांचा विनाश कसा केलास, ह्या सर्व गोष्टी माझ्या तपाच्या योगे त्याचप्रमाणे तुझ्या प्रसादाने मला कळून आल्या आहेत. तू साक्षात परब्रह्म आहेस. तू आदिमध्यांतरहित आहेस. प्रथमतः उदक उत्पन्न करून तू त्यात राहिलास. म्हणूनच तू नारायण म्हटला आहेस. तू सृष्टिकर्ता आहेस. हे विश्वात्मना, तू नरांचा अंतर्यामी आहेस. सर्व लोकांचा पितामह ब्रह्मदेव तुझ्या नाभिकमलापासून उत्पन्न झाला आहे. म्हणून तू सर्व जगतांचा ईश असून सर्व लोक तुला नमस्कार करीतात. तू विष्णू असून जानकी ही लक्ष्मी आहे. तसाच शेष हाच लक्ष्मण नावाचा तुझा बंधू होय. तू आत्म्याच्या योगे आत्म्याच्या ठिकाणीच आपल्या मायेकडून ही सृष्टी निर्मितोस. आकाश कोठेही न चिकटता जसे सर्वत्र व्यापून राहिले आहे, त्याचप्रमाणे तू कोठेही आसक्त नाहीस. तरी आपल्या ज्ञानशक्तीने सर्व साक्षी आहेस. हे रघुनंदना, तू सर्व जीवांच्या आत बाहेर भरून राहिला आहेस. तू पूर्ण आहेस.
तथापि मूढमती लोक तुझ्या स्वरूपाला मर्यादा आहेत असे समजतात. तूच जगत, तूच जगाचा आधार आणि तूच जगाचा परिपालक आहेस. हे जगतपते, सर्व भूतांचा भोक्ता आणि भोज्य तूच आहेस. हे रघुत्तमा, जे काही दिसले जाते, ऐकिले जाते अथवा आठविले जाते ते सर्व तूच आहेस. तुझ्या वाचून दुसरे काहीच नाही. माया आपल्या अहंकारादी गुणांनी लोकांना निर्माण करते, पण रामा, त्या मायेला तुझ्याच शक्तीकडून प्रेरणा होत असते आणि म्हणूनच सृष्टीकर्तृत्वादी तुझवर लादले जाते. चुंबकाच्या सानिध्याने ज्याप्रमाणे लोखंड वगैरे चळण पावते, त्याचप्रमाणे तुझी दृष्टी पडली असता ही जड माया सृष्टी उत्पन्न करते. तू स्वतः देहरहित आहेस, तरी जगाच्या स्थितीकरता तू 2 देह धारण करीत असतोस. विराट हे तुझे स्थूल रूप असून हिरण्यगर्भ हे तुझे सूक्ष्म रूप असे म्हटले आहे. हे रघुनंदना, तुझ्या विराट स्वरूपापासून हे हजारो अवतार उत्पन्न होतात व ते विशिष्ट कार्य संपताच पुन्हा तुझ्या विराट स्वरूपात प्रवेश करतात. हे रघुत्तमा, जे लोक तुझ्या अवतार कथा अंतःकरणपूर्वक पृथ्वीवर गातात आणि वर्णन करतात त्यांनाच मुक्ती मिळते. राघवा, ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून पृथ्वीचा भार हरण करण्याकरता पूर्वी तुझी प्रार्थना केली होती. त्याच्या तपाने संतुष्ट होऊन तू रघुकुलामध्ये जन्माला आलास. रामा, देवांचे दुष्कर कार्य तू पूर्णपणे केलेस. ह्यापुढे मनुष्य देहाचा आश्रय करून अनेक सहस्र वर्षेपर्यंत उभय लोकांच्या कल्याणासाठी दुष्कर व पापहारक कर्मे करीत राहून जगभर कीर्ती पसरशील. जगन्नाथा, माझे गृह आश्रम पवित्र कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे. आजचा दिवस सैन्यासह येथे राहून व भोजन करून उद्या तू नगराला जावे. बरे आहे, असे म्हणून राम त्या दिवशी त्या उत्तम आश्रमात राहिला. भरद्वाजाने सीता, लक्ष्मण व सैन्य ह्या सर्वांसहित रामाचा उत्तम सत्कार केला. नंतर रामाने क्षणभर विचार केला आणि मारुतीला म्हटले, मारुते, तू येथून अयोध्येला सत्वर निघून जा. राजवाड्यातील सर्व लोकांचा समाचार घे. नंतर शृंगवेरपुराला जा आणि तेथे माझा मित्र गुह असतो, त्याला भेटून त्याच्याशी बोल. त्याला सांग की जानकी आणि लक्ष्मण ह्यांसह वर्तमान मी आलो आहे. तेथून पुढे नंदीग्रामाला जा आणि माझा बंधू भरत ह्याला भेटून मी, माझी पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण खुशाल आहोत असे सांग. सीताहरणादी कथा आणि रावणवध वगैरे मी व माझ्या भावाने केलेल्या सर्व गोष्टी त्याला क्रमाने सांग आणि सर्व शत्रुगणांचा वध करून कृतकृत्य होत जाता राम, पत्नी आणि बंधू लक्ष्मण त्याचप्रमाणे मोठमोठे अस्वल आणि वानर ह्यांसह येत आहे हा वृत्तांत त्याला सांग आणि मग भरताची सर्व हकीकत समजून घेऊन सत्वर मजजवळ ये. ठीक आहे, असे म्हणून मारुतीने तेथेच मनुष्य शरीर धारण केले. मग तो मारुती वायुवेगाने नंदीग्रामाला जाण्याला निघाला. गरुड जसा मोठ्या सापाला धरण्यासाठी अत्यंत वेगाने धावत सुटतो, त्याप्रमाणे ह्यावेळी तो मारुती दिसला. शृंगवेरपुराला येऊन मारुतीने गुहाची भेट घेतली आणि आनंदित अंतःकरणाने त्याने रामाचा गोड निरोप गुहाला कळविला. तो म्हणाला, तुझा मित्र धर्मात्मा श्रीमान दाशरथी राम यांनी सीता आणि लक्ष्मण यांसह आपण सुखरूप आहोत अशी कुशल वार्ता तुला कळवली आहे. आज भरद्वाज मुनींची अनुज्ञा घेऊन राम इकडे येणार आहेत, तेव्हा त्या रघुत्तमाची व तुझी भेट होईलच. असे म्हणून तो महातेजस्वी व महावेगवान मारुती वायुवेगाने तेथून उठला. मारुतीचे भाषण ऐकून गुहाच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. पुढे मारुतीला मार्गात रामतीर्थ व महानदी शरयू लागली. तिला उल्लंघून मारुती आनंदाने नंदीग्रामाला गेला. हा गाव अयोध्येपासून 1 कोसावर आहे. तेथे वल्कले आणि हरिणचर्म परिधान करणारा दीन आणि कृशहून आश्रमात राहणारा भरत मारुतीच्या दृष्टीस पडला. त्याचे शरीर मळ आणि चिखल यांनी माखलेले होते.
त्याने मस्तकावर जटा वाढविल्या होत्या व अंगावर वल्कले धारण केली होती. फळे आणि मुळे खाऊन तो सर्वदा रामाच्या चिंतनात निमग्न असे. रामाने दिलेल्या पादुका पुढे ठेवून तो पृथ्वीचे शासन करीत असे. त्याच्या भोवती त्याचे मंत्री आणि मुख्य नागरिक जन काशाय वस्त्रे परिधान करून बसले होते. हा शरीरधारी प्रत्यक्ष धर्मच आहे असे पाहणाऱ्याला वाटत असे. त्याला वायुसूत मारुतीने हात जोडले आणि म्हटले, भरता, ज्या दंडकारण्यवासी तापसवृत्ती रामाचे तू चिंतन करीत आहेस आणि ज्याकरिता तू खेद करीत आहेस, त्या काकुस्थ कुलोत्पन्न रामाने आपली खुशाली माझ्या तोंडी तुला कळवली आहे. राजा, मी तुला आनंदाची वार्ता सांगतो. हा अतिभयंकर शोक सोडून दे. ह्या आजच्याच मुहूर्तावर राम तुला भेटेल. रणांगणावर रावणाचा वध करून आणि सीतेची प्राप्ती करून घेऊन कृतकृत्य होत जाता राम, सीता आणि लक्ष्मण ह्यांसह जवळ येत आहे. असे मारुतीने सांगितल्यावर तो महातेजस्वी कैकेयीसुत भरत आनंदभराने मूर्छा येऊन जमिनीवर निश्चेष्ट पडला. सावध झाल्यावर भरताने लगेच त्या प्रिय वार्ता सांगणाऱ्या मारुतीला आलिंगन दिले. भरताच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रुपूर इतके लोटले की त्या जलांनी भरताने मारुतीला न्हाणिले असे वाटले. भरत म्हणाला, बाबा, तू देव आहेस की मनुष्य आहेस? मजवर कृपा करून ज्या अर्थी तू येऊन प्रिय वार्ता सांगितलीस त्या अर्थी प्रियकथन करणाऱ्या तुला मी शतसहस्र गायी, 100 उत्तम गाम आणि सर्वालंकारांनी विभूषित अशा सुंदर 16 कन्या देतो. असे बोलून भरत पुन्हा त्या वायुपुत्राला म्हणाला, राम अत्यंत घोर अरण्यात जाऊन आज बरीच वर्षे लोटली. माझ्या प्रभूची परमसुखकर वार्ता आज मी ऐकत आहे. लोकांमध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे. तिचा खरेपणा आता मला दिसून येत आहे. ती उक्ती ही की मनुष्य जिवंत राहिल्यास 100 वर्षांनी का होईना त्याला आनंदाचा दिवस येतो. आता राम आणि वानर ह्यांचा समागम कसा घडला ते मला सांग. तुझे कल्याण असो. तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे. महोदार भरताने असे विचारल्यावर मारुतीने रामाचे सर्व चरित्र क्रमवार भरताला सांगितले. त्या वायुपुत्राच्या तोंडून ती रामकथा ऐकून भरताला परमानंद झाला. शत्रुघ्नालाही ती रामकथा ऐकून आनंद झाला. मग त्या भरताने आनंदित अंतःकरणाने त्या शत्रुघ्नाला आज्ञा दिली की, रघुनंदना, नगरामध्ये जितकी म्हणून देवालये आहेत त्या सर्व ठिकाणी बुद्धिमंत पुरुषांनी नानाविध उपहार आणि बली अर्पण करून पूजन करावे. सूत, वैतालिक, बंदी, स्तुतिपाठक, शेकडो वारांगना ह्यांचे शतशः थव्यांचे थवे आज आधी पुढे निघोत. राजस्त्रिया, अमात्य, हत्ती, घोडे, पायदळ मिळून सेना, ब्राह्मण, पौरजन आणि एकत्र जमलेले निरनिराळ्या देशांचे राजे हे सर्व रामाचा मुखचंद्र अवलोकन करण्यास आत्ताच निघोत. भरताचे भाषण ऐकून शत्रुघ्नाने सर्वांस आज्ञा दिली. त्याचप्रमाणे सर्वांनी मोत्यांची आणि रत्नांची तोरणे लावली. चित्रविचित्र अनेक प्रकारच्या पताका उभारल्या. कलाकुशल लोकांनी आपापली घरे शृंगारली. रामदर्शन लालसेने सगळे लोक जुटीजुटींनी निघाले. 1,00,000 घोडे, अयुत हत्ती, सुवर्णसूत्रांनी सुशोभित केलेले 10,000 रथ बाहेर पडले. ईश्वराला अर्पण करण्यालायक लहान मोठ्या वस्तू घेऊन सर्व निघाले. नंतर पालख्यात बसून राजस्त्रिया निघाल्या. भरताने रामाच्या पादुका मस्तकावर घेतल्या आणि हात जोडून तो शत्रुघ्नासह पायांनी रामाकडे जाण्यास निघाला. इतक्यात लांबून चंद्रासारखे शुभ्र विमान दिसू लागले. हे सूर्यासमान तेजस्वी विमान ब्रह्मदेवाने मनःसंकल्पाने निर्माण केले असून त्यात जानकीसह 2 वीरबंधू राम लक्ष्मण, कपिश्रेष्ठ सुग्रीव आणि मंत्र्यांसह बिभीषण बसलेला दिसत आहे. लोक हो, पहा, असे मारुती बोलला. नंतर सर्वत्र स्त्रिया, मुले, तरुण, वृद्ध ह्यांच्या तोंडून आनंदात हा राम आला, हा राम आला अशी गर्जना होऊ लागून ती स्वर्गाला जाऊन पोचली. रथ, हत्ती, घोडे यांवर बसून आलेले लोक खाली उतरून जमिनीवर उभे राहिले. इतक्यात आकाशस्थ चंद्राप्रमाणे
विमानात बसलेला राम त्यांच्या दृष्टीस पडला. ह्यावेळी भरताला परमानंद झाला. त्याने हात जोडले आणि पुढे रामाला सामोरा गेला. पुढे विमानाच्या अग्रभागी बसलेल्या रामाला मेरू पर्वतावरील सूर्याला वंदन करतात त्याप्रमाणे भरताने नम्रतापूर्वक आनंदाने वंदन केले. नंतर रामाच्या अनुज्ञेने ते विमान जमिनीवर उतरले. तेव्हा कनिष्ठ बंधूसह भरताला रामाने विमानात घेतले. रामाची भेट होऊन भरताने रामाला पुन्हा आनंदपूर्वक वंदन केले. फार दिवसांनी भेट झालेल्या बंधू भरताला रघुनंदना रामाने उठवून मांडीवर घेतले आणि आनंदाने त्याला आलिंगन दिले. नंतर लक्ष्मणाला भेटून आणि जानकीला स्तवून त्या प्रेमविवल भरताने संतुष्ट मनाने मातेला प्रणाम केला. पुढे त्याने सुग्रीव, जांबवंत, युवराज अंगद, मैंद, द्विविद, नील, ऋषभ यांना आलिंगन दिले. सुषैण, नळ, गवाक्ष, गंधमादन, शरभ, पनस यांनाही भरताने आलिंगिले. मग त्या सौम्य व आनंदित वानरांनी मनुष्यरूप धारण करून भरताला आदरपूर्वक कुशल प्रश्न विचारले. नंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन भरत भक्तिपूर्वक त्याला म्हणाला, तुझ्या साह्याने रामाला जय मिळाला आणि रावणाचा वध झाला. सुग्रीवा, तू आम्हा चौघांचा 5वा भाऊ आहेस. नंतर शत्रुघ्नाने आधी रामाला आणि मग लक्ष्मणाला वंदन केले. त्यानंतर त्याने नम्रतापूर्वक सीतेच्या चरणांवर लोटांगण घातले. पुढे राम आपल्या आईच्या भेटीस गेला. ती निस्तेज आणि शोकविव्हल झाली होती. नम्रपणे त्या मातेच्या पायांवर लोटांगण घालून रामाने तिचे समाधान केले. पुढे त्याने कैकेयी, सुमित्रा आणि इतर माता ह्यांनाही प्रणाम केले. नंतर इतका कालपर्यंत आदरपूर्वक पूजन करून ठेवलेल्या रामाच्या पादुका त्याने आणून रामाच्या पायात भक्तिपुरस्सर घातल्या आणि म्हटले, तुझी ठेव म्हणून हे राज्य मजकडे होते, ते आज मी तुझ्या स्वाधीन केले आहे. आज माझ्या जन्माची सफलता झाली असून माझे मनोरथ सिद्धीला गेले. कारण प्रभो, अयोध्येला परत आलेल्या तुझी आज मला भेट होत आहे. तुझी कोठारे, तुझे सैन्य, तुझा कोश ही माझ्या हाती 10 पटीने वाढली आहेत. जगन्नाथा, आता आपल्या तेजोबलाने स्वतःच्या नगरीचे पालन कर. असे भरत बोलत असता त्या सर्व कपिश्रेष्ठांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. त्यांनी आनंदित अंतःकरणाने भरताची प्रशंसा केली. रामानेही संतुष्ट मनाने भरताला मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने त्या विमानात बसून तो भरताच्या आश्रमाला आला. तेथे येताच त्या उत्तम विमानातून राम भूमीवर उतरला. मग प्रभू राम त्या पुष्पकाला म्हणाला, तू आता कुबेराकडे जा आणि त्याचे वाहन हो. मी तुला जायला अनुज्ञा देतो. तू त्या धनपालकाची, कुबेराची सेवा कर. देवगुरु बृहस्पतीला इंद्र प्रणाम करतो त्याप्रमाणे वसिष्ठ गुरूंच्या चरणकमली वंदन करून व त्यांना उत्तम आसनावर बसवून राम स्वतः गुरूंच्या समीप बसला. युद्धकांडातील 14वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.